आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे। कोर्टामध्ये सरकारी वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। खरातचा मोबाईल डेटा सध्या कोर्टात सादर केला जाणार आहे अशी माहिती मिळते। कोर्टात सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोर्टामध्ये या भोंदू अशोक खरातला हजर केलं जाणार आहे, हजर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आताची ही महत्त्वाची घडामोड युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। सरकारी वकील सध्या युक्तिवाद करतायत अशी माहिती समोर आलेली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। सागर, खरातला आता कोर्टात हजर केलेला आहे, युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। त्याचा जो मोबाईल मधला डेटा रिकव्हर केलेला आहे तो सध्या कोर्टात मांडला जाणार आहे असं कळतंय। नक्कीच, खरं तर जो खरातकडे मोबाईल सापडलेला होता त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे जे 2 मोबाईल आणि त्यामध्ये 4 सिम होते। ज्या 4 सिममधून काही एका नंबर फक्त नेत्यांसाठी, VIP माणसांसाठी यूज केला जायचा, जर दुसरा जो नंबर आहे तो वेगवेगळ्या व्यावसायिकांसाठी यूज करायचा, त्याच एक नंबर जो आहे तो महिलांसाठी यूज। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर अशोक खरातला पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहे। अशोक खरातला पुन्हा एकदा इथून SITचं जे पथक आहे पुन्हा घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। ह्या जर दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की SITचं पथक पुन्हा एकदा या अशोक खरातला घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। हे न्यायालयामधून याला पुन्हा एकदा घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। ह्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की SITचं जे पथक आहे ते पुन्हा एकदा या अशोक खरातला इथून घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। या ज्यावेळी सुनावणी सुरू झालेली आहे मात्र अशोक खरातला या SITचं पथक जे आहे ते इथून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दृश्यांमधून आपण जो बघू शकतो की न्यायालयाच्या अशोक खरातला पुन्हा आता SITच्या पथकाने परत नेलेला आहे। काय नेमकी घडामोड घडलेली आहे? न्यायालयीन कोठडी सुनावली आहे का? नक्कीच अजून तरी सुनावणीला सुरुवात झाली आहे, मात्र अशोक खरातला या न्यायालयाच्या परिसरातून बाहेर काढलेला आहे।